2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 4 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे। तर निर्मला सीतारामन या सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्प अगदी जवळ आल्यानं यंदाच्या बजेटमध्ये काय असणार याची उत्सुकता अनेकांना आहेच, पण अनेकांना हा अर्थसंकल्प नेमका कसा तयार होतो हे जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता असते। त्यामुळेच आपण आजच्या या व्हिडिओमधून अर्थसंकल्प कसा तयार केला जातो हे जाणून घेऊयात। सोबतच अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी होणारा हलवा समारंभ काय असतो हे देखील जाणून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक गणिताचा दिशादर्शक असतो। एका प्रकारे अर्थसंकल्प हा 1 वर्षाच्या काळातील सरकारच्या आर्थिक धोरणाचा, खर्चाचा आणि उत्पन्नाचा मसुदा असतो। हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असं मानलं जातं। आता हा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया कशी असते, तर सगळ्यात पहिल्यांदा वित्त मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करून सर्व मंत्रालये, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्थांना नवीन वर्षासाठी अंदाज तयार करण्यास सांगितला जातो। नवीन वर्षाचे अंदाज देण्याबरोबरच या विभागांना गेल्या वर्षीचा खर्च आणि उत्पन्नाचा तपशीलही केंद्रीय वित्त मंत्रालयाला द्यावा लागतो। ही माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारचे उच्च अधिकारी त्याची छाननी करतात। याबाबत संबंधित मंत्रालय आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सखोल चर्चा होते। वित्त मंत्रालय सर्व शिफारशींचा विचार केल्यानंतर विभागांना त्याच्या खर्चासाठी महसूल वाटप करतो। त्यानंतर आर्थिक व्यवहार विभाग आणि महसूल विभाग हे समाजातील विविध घटकांना म्हणजे शेतकरी, व्यापारी, अर्थतज्ञ यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांना अर्थसंकल्पाबाबत त्यांचे मत मांडण्यास सांगतात। या प्रक्रियेला प्री बजेट चर्चा असंही म्हणतात। त्यानंतर अर्थसंकल्प पूर्व बैठक देखील होते। या बैठकीत राज्यांचे प्रतिनिधी, बँकर्स, कृषी शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो। अर्थमंत्री या बैठकीत त्यांचे प्रस्ताव आणि मागण्या जाणून घेतात। अर्थसंकल्प पूर्व बैठक संपल्यानंतर अर्थमंत्री सर्व मागण्यांवरती अंतिम निर्णय घेतात। अर्थसंकल्प अंतिम होण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना पंतप्रधानांशी देखील चर्चा करावी लागते। अर्थसंकल्पाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आणि अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस आधी हलवा समारंभ होतो। साधारणपणे अर्थसंकल्प सादर होण्याच्या 8-10 दिवस आधी हा हलवा समारंभ होत असतो। हा केवळ समारंभ नसतो, तर अर्थसंकल्प छपाईच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचा संकेत देखील असतो। परंतु कोरोनापासून भारतात अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात सादर केला जाऊ लागलाय। हलवा समारंभात अर्थमंत्री स्वतः हलवा बनवतात आणि विशेष म्हणजे हलवा केवळ कढईत शिजवला जातो। बजेटच्या तयारीची सुरुवात आणि बजेट बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी आणि कर्मचारीच केवळ या हलवा समारंभात सहभागी असतात। हा समारंभ एकत्रितपणे काम करण्याची भावना निर्माण करतो आणि अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत गुप्तता टिकवून ठेवण्याचे प्रतीक देखील मानला जातो। अर्थसंकल्प लीक होऊ नये म्हणून हलवा समारंभापासून अर्थसंकल्प बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अनामिक ठेवलं जातं, म्हणजेच त्यांना एका नियंत्रित वातावरणात ठेवलं जातं। कारण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच अर्थसंकल्प लीक झाला तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते। यंदाच्या अर्थसंकल्पात कर प्रणालीमध्ये बदल होऊ शकतात असं मानलं जाते। तसेच आरोग्य, विमा, रेल्वे क्षेत्र आणि विद्यार्थ्यांसाठी काही विशेष घोषणा होण्याचाही अंदाज बांधण्यात येतोय। तुम्हाला या यंदाच्या अर्थसंकल्पात काय अपेक्षा आहेत? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।